नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर प्राचीन मंदिरांच्या संवर्धनाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत। विभागीय आयुक्त तथा नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी राज्य पुरातत्व विभागाला याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत। कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून कोट्यवधी भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वरला येणार असून अमृत स्नानासोबतच प्राचीन मंदिरांना भेट देणार आहेत। त्यामुळे मंदिराचं संवर्धन, सुशोभीकरण आणि आवश्यक सुविधा पूर्ण होणे गरजेचे असल्याचे डॉक्टर गेडाम यांनी सांगितले। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत रामकुंड परिसर, नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर येथील विविध प्राचीन मंदिरे, तीर्थस्थळे आणि दर्शन पथांवरील सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला। मंदिराच्या परिसरात त्यांच्या ऐतिहासिक व पौराणिक महत्त्वाची माहिती देणारे फलक उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। तसेच ब्रह्मगिरी आणि अंजनेरी पर्वत परिसरातील विकास कामांबाबत वन विभागाने सादरीकरण केले। कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचे धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या ब्रँडिंग होणे आवश्यक असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय।